नमस्कार मित्रांनो, राज्यात वादळी वाऱ्यासह पुन्हा गारपिटीचा इशारा. तर जाणून घेऊया संपूर्ण हवामान अंदाज. व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक करा. भारतीय हवामान खात्याने सोमवारी जाहीर केलेल्या 5 दिवसीय अंदाजानुसार राज्यात अवकाळी पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे त्याबद्दल व्यक्त करण्यात आली. राज्यातील विविध भागात 20 ते 24 एप्रिल या दरम्यान काही भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट व काही जिल्ह्यात गारपीट आणि पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. तर आपण जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार. सोबतच पाहिलं तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांना सतर्कता बाळगावी असं हवामान खात्याने जाहीर केलं. विदर्भ खानदेशच्या तुलनेत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे. म्हणजे या भागात अवकाळी पावसाची शक्यता ही जास्त असणार आहे. कोकणातही अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली. म्हणजेच या भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वारे व गारपिटीची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता दिलेली आहे. विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विजा चमकताना दिसताच तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली किंवा मोकळ्या शेतात पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे.